मित्रांनो, मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा जर का विचार केला ना, तर आयोगाचा पॅटर्न अर्थशास्त्रावर चेंज झाला हे लक्षात येतं. कसं? सुरुवातीला 15 प्रश्न विचारले जायचे. 15 प्रश्नांमध्ये पंचवार्षिक योजना असायचं, बँकिंग सिस्टीम असायचं, महागाईची कारण असायचं. बस याच्याच अवतीभोवती अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स फिरत राहायचं. पण आता कसं झालेलं आहे की या 15 प्रश्नांमध्ये 3 ते 4 प्रश्न आयोग हा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर किंवा भारताच्या आर्थिक पाहणीवर एखाद दुसरा प्रश्न विचारतो. उरलेले 10 ते 11 क्वेश्चन जे आहेत तो बेसिक अर्थशास्त्राच्या कॉन्सेप्टवर किंवा चालू घडामोडीवर विचारत असतो. चला, आता आयोग कसा आपला पॅटर्न बदलतंय, मागच्या 3 वर्षापासून कशा पद्धतीने आयोगाने आपला पॅटर्न चेंज केलेला आहे, आपण सगळं काही डिटेलमध्ये पाहणार आहोत. यापूर्वी आपण राज्यशास्त्र असो, सायन्स असो, सगळ्याच डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी मन भरून मला प्रेम दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विषयावर डिटेलमध्ये अनालिसिस करणारे व्हिडिओ लेक्चर घेऊन येत आहे आणि ते सुद्धा अगदी फ्री. चला, जमतो का? पहिला प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न काय आहे तो वाचायचा आणि 20 सेकंदामध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, एक 3 ते 4 वर्षापूर्वी आयोग जो ना तो पंचवार्षिक योजनांवर 2 ते 3 प्रश्न नेहमी विचारायचा. पण आता आयोगाने काय केलेलं आहे, पंचवार्षिक योजनेवर एखाद दुसरा प्रश्न विचारतो. पण नीती आयोग, ज्या नीती आयोगाने पंचवार्षिक योजनांची जागा घेतली त्याच्यावर आता मॅक्झिमम प्रश्न विचारायला लागलेला आहे. आणि हा जो आहे प्रश्न हा नीती आयोगाच्या कार्यक्रमाचाच एक भाग आहे. चला मग काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की पुढील विधान विचारत या. आणि विधान काय आहे तर अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे, बरोबर. आणि दुसरं विधान आहे AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत ठरते. दोन्हीच्या दोन्ही विधान बरोबर आहे. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. मी म्हणलं ना सुरुवातीला की हा जो प्रोग्राम आहे हा कोणाचा आहे? हा नीती आयोगाचा आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा भारत सरकारच्या नीती आयोगाचा एक प्रमुख उपक्रम आहे. त्यामुळे तो केंद्र शासनाचा पुढाकार आहे. या मिशनचा मुख्य उद्देश देशामध्ये इनोव्हेशन आणि एंटरप्रिन्युअरशिप उद्योजकता निर्माण करण्याचा आहे. अजून संपलेला नाही, अजून कॉन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये पक्का करायचा वेळ घेणार. नीती आयोग खूप महत्वाचा, याच्यावर खूप प्रश्न आलेले आहेत. नियोजन आयोगाला, प्लॅनिंग कमिशनला, पंचवार्षिक योजनेला ज्यांनी खाल्लं, ज्यांनी रिप्लेस केलं तो नीती आयोग. नीती आयोगाच्या लॉंग फॉर्म वर 2017 राज्यसेवा आणि कंबाईनला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे लॉंग फॉर्म सुद्धा महत्वाचा आहे. काय आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोग. स्थापना 1 जानेवारी 2015. ही एक घटनाबाह्य आणि वैधानिक नसलेली नॉन स्टॅट्युटरी संस्था आहे. ती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार निर्माण करण्यात आली. हिचं मुख्यालय जे आहे ते आहे नवी दिल्ली. महत्वाचं आहे बरं का मित्रांनो नीती आयोग. याच्यावर इतके प्रश्न आलेले 3 वर्षात पहा तुम्ही. त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये जात आहे. याचा दृष्टिकोन काय आहे नीती आयोगाचा तर बॉटम अप दृष्टिकोन आहे. नियोजन आयोगाचा काय दृष्टिकोन होता तो तुम्ही मला सांगायचा कमेंट करून. त्याच्यानंतर दुसरं, सहकारी संघराज्य वादावर काम करणार म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वर भर देणार आहे नीती आयोग. नीती आयोगाच्या रचनेवर सुद्धा नेहमी प्रश्न विचारले जातात. काय आहे नीती आयोगाची रचना? सगळ्यात पहिल्यांदा याचा अध्यक्ष जो आहे तो आहे भारताचा पंतप्रधान. शासकीय परिषद, गव्हर्निंग काउन्सिल, सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांचा यामध्ये समावेश होतो. उपाध्यक्ष जर म्हणलं तर पंतप्रधानाद्वारे नियुक्त केलेला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण CEO म्हणतो, ठराविक कालावधीसाठी पंतप्रधानाद्वारे नियुक्त केला जातो आणि याला भारत सरकारचा सचिव दर्जा असतो. पदसिद्ध सदस्य जर म्हणलं तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त 4 सदस्य याचे पदसिद्ध सदस्य असतात. आणि अंशकालीन सदस्य जर म्हणलं तर अग्रगण्य विद्यापीठे, संशोधन संस्थांमधील जास्तीत जास्त 2 सदस्य या नीती आयोगाचा भाग असतात. मित्रांनो, नीती आयोगाची रचना आपल्याला कळलेली, पण या नीती आयोगाचे काही महत्वाचे कार्यक्रम सुद्धा आपल्याला पाहिजे आहे. नीती आयोग काय आहे तर थिंक टँक म्हणून काम करतो. कोणत्या तत्वावर काम करतो तर सहकारी संघराज्यवादाच्या तत्वावर म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या तत्वावर काम करतो. पेपरला येण्यासारखा प्रश्न आहे. याचा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम जर म्हणला तर ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम म्हणजे EDP. देशातल्या सर्वात मागासलेल्या 112 जिल्ह्यांचा जलद विकास करण्याचा हा कार्यक्रम 2018 मध्ये
केंद्र शासनाने नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार हाती घेतलेला आहे. त्याच्यानंतर ऍस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम फक्त जिल्हेच का नाही तर तालुके सुद्धा जे मागासलेले आहेत ते सुद्धा हातामध्ये घ्यायचे आणि त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करायचा असं करणारा हा कार्यक्रम 2023 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इतर महत्वाचे कार्यक्रम जर म्हणलं तर वुमन्स एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म, त्याच्यानंतर शून्य मोहीम ज्याचा प्रमुख उद्देश होता वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन किंवा चालना द्यायची, आणि स्टेट सपोर्ट मिशन. मित्रांनो खूप महत्वाचा आहे नीती आयोग. मागच्या 3 वर्षापासून या नीती आयोगावर दरवर्षी 1 ते 2 प्रश्न विचारले जात आहे म्हणजे जात आहेत. त्याच्यामुळेच मी इथं डिटेलमध्ये जात आहे. आपल्याला खरं जर का परीक्षा पास व्हायची असेल ना ते एक लक्षात राहू द्या, टॉपरची स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो करायची. काय नाही वाचायचं. अहो सिंपल गोष्ट आहे. एका विषयाला साधारणतः 2-2 हजार पेजेसची पुस्तक मार्केटमध्ये पडलेले रेफरन्स बुक, आपण ते 2000 पेजेसचं पुस्तक वाचणार. 7 विषय आपल्याला खरं सांगा तुम्ही 10 ते 15 हजार पेजेस लक्षात ठेवू शकता का? नाही. तर काय करायचं, आयोगाला काय पाहिजे त्याच्यावरच भर द्यायचा आणि त्याच्यामुळे डिटेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करायचं आणि मगच त्या टॉपिकला वाचायला सुरुवात करायची. कळलं? चला आता पाहू पुढचा प्रश्न. पहा बरं जमतो का प्रश्न. पहिली पहा की प्रश्न महत्वाचा काय का बरं माहिती का. मोदी का बब्बर शेर, मेक इन इंडिया 1.0 आणि आता 2.0 नवीन मिशन जे आहे त्याच्यावर हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश होतो. 4 क्षेत्र दिलेले, 4च्या 4 क्षेत्र उत्तर आहे. पोला सुद्धा, व्यायामशाळा उपकरण सुद्धा, खेळणे आणि मत्स्यपालन सुद्धा. कसं ते डिटेलमध्ये पाहू. मग हा जर का प्रश्न मला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर मला दोन्हीही मेक इन इंडिया 1 असो आणि मेक इन इंडिया 2 असो यांचा कम्पॅरेटिव्ह अभ्यास करावा लागणार आहे. मेक इन इंडिया 1 मोदी का बब्बर शेर कब चला पहिले 2014 में. त्याच्यानंतर मेक इन इंडिया 2.0 कधी आला कार्यक्रम तर 2018 आणि 19 पासून सुरू झालेला आहे. मेक इन इंडिया 1 चा उद्देश काय होता तर भारताला जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवायचं आणि 2 चा उद्देश काय आहे तर 1 ची व्याप्ती वाढवायची आणि विशिष्ट क्षेत्रांवर जास्त लक्ष केंद्रित करायचं. मेक इन इंडिया 1 मध्ये 25 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं तर मेक इन इंडिया 2 मध्ये 27 क्षेत्रांमध्ये ज्याच्यावर 15 उत्पादन आणि 12 सेवा क्षेत्र यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. या मेक इन इंडिया 1 चा दृष्टिकोन काय होता तर व्यापक औद्योगिक वाढीवर भर द्यायचा होता. मेक इन इंडिया 2.0 चा उद्देश काय आहे तर 24 उपक्षेत्रांच्या विकासावर विशेष भर द्यायचा ज्याच्यावर आधारित हा प्रश्न होता. उदाहरणार्थ खेळणी झालं, फर्निचर झालं, व्यायामशाळेची उत्पादनं झाली. त्याच्यानंतर याचा गुंतवणूक धोरण काय होतं तर FDI थेट परकीय गुंतवणुकीचे निकष शिथिल करण्यात आले. जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक भारतात आली पाहिजे याच्यावर भर देण्यात आला. आणि मेक इन इंडिया 2 मध्ये PLI प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह प्रोग्राम लागू करण्यात आले म्हणजेच उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेला जास्तीत जास्त चालना देण्यात आली. का बरं. अहो सिंपल सांगतो तुम्हाला. तुमच्या मोबाईल मध्ये जे PCB आहे ना, प्रिंटेड सर्किट बोर्ड जे असतात आपल्या मोबाईल मध्ये ते PCB 90% PCB हे चायनामध्ये तयार होतात. चायनाची बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर कमांड आहे, मोनोपोली आहे. ती तोडायसाठी आपल्याला गव्हर्नमेंटला आपल्या उद्योगधंद्यांना काही ठिकाणी इन्सेंटिव्ह देणं गरजेचं आहे जेणेकरून काही गोष्टी आपल्या देशामध्ये निर्माण होतील आणि त्याचं आपण निर्यात सुद्धा करू शकू आणि त्यावर आधारित आहे ही PLI स्कीम. त्याच्यानंतर प्रशासकीय सुधारणा ईज ऑफ डुईंग बिझनेस ची सुरुवात करण्यात आली आणि मेक इन इंडिया 2 मध्ये नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम द्वारे अधिक सुलभीकरण करण्यात आलं. मित्रांनो मी डिटेलमध्ये काय घेतो माहिती का की आयोगाचा पॅटर्न चेंज होत चाललेला आहे. आयोग आता नीती आयोग झालं, मेक इन इंडिया झालं, याच्यावर प्रश्न विचारायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये सगळं समजून घ्यावं लागणार आहे. थोडा वेळ द्या, कॉन्सेप्ट पक्काच होणार. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो विज्ञानाला तुम्हाला बायपास करता येणार नाही. राज्यसेवा असो, कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो, आरोग्य सेवा असो, तलाठी भरती असो, सगळ्या ठिकाणी विज्ञान येतो म्हणजे येतो. आयोगाचा आता जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्ड कडून NCERT कडे झुकत चाललेला आहे. मराठी मीडियमचे जी मुलं आहे, BA BCom चे जी मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये साहजिकच विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे आणि हे सगळं दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून NCERT पर्यंत सगळं काही सोप्या भाषेत शिकण्यासाठी PYQ च्या रेफरन्सने शिकण्यासाठी मी घेऊन येतोय 0 to Hero बॅच
याच्यामध्ये रोज रात्री माझ्या ऍप्लिकेशनवर माझं लेक्चर रिलीज होणार. सोबतच आपण ग्रुप डिस्कशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे PYQ सोडवणार आणि नोट सुद्धा भेटणार. अजून बरंच काही आहे. तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. मी माझ्या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. सोबतच माझ्या विज्ञानवाला या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. हा, महत्वाची गोष्ट, फक्त 299 रुपीज मध्ये हा 3 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे 100 रुपये महिना कुणीही घेऊ शकतं. चला मग आपण भेटू आपल्या त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, निशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही निसंकोचपणे मला 9657003561 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेज करू शकता. चला पहा बरं, जमतं का पुढचा प्रश्न. मी म्हणलं ना, अर्थशास्त्राचा ट्रेंड बदलत चाललेला आहे. ये नया इंडिया है, ये नया इकोनॉमिक्स है, तो इसमें क्वेश्चन भी अलग अलग आते हैं. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे? तर उत्तर आहे 19%. मी म्हणलं ना की अर्थशास्त्रावर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड चेंज होत चाललेला आहे. नीती आयोगावर 1 ते 2 प्रश्न विचारतो तो, लेटेस्ट मधल्या मेक इन इंडिया स्कीम वर पण तो प्रश्न विचारतो आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाणी, भारताच्या आर्थिक पाणीवर तो प्रश्न विचारतच असतो. 15 पैकी 3-4 प्रश्न इथे येतातच. आता 10 ते 11 क्वेश्चन जे आहे ते आपल्या बेसिक इकॉनॉमिक्स वर विचारले जातात. त्यातलाच हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? 19 जुलै 1969 रोजी किती खासगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? तर उत्तर आहे 14. हा सुद्धा आवडता टॉपिक आहे. बँकिंग घासून पुसून करून ठेवा. मागच्या 7 वर्षामध्ये कमीत कमी 2 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहे. आरबीआय म्हणजे काय आणि बँकिंग सिस्टीम काय, नेहमी येतो प्रश्न. आणि यासाठी पुस्तक कोणतं वापरायचं? एकदम सिंपल, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक मस्त आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला सवय आहे ना की आपण प्रश्न पाहिले की लगेच सोडून देत नाही, आपण त्याचं डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करतो. काय आहे तर पहिलं राष्ट्रीयकरण कधी झालं होतं? 19 जुलै 1969 ला झालं होतं. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. का बरं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? की बहुसंख्य समाज जो गरीब होता, खितपत पडला होता, तिथपर्यंत बँका पोहोचायला तयार नव्हत्या. म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात 14 मोठ्या खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त, हे लक्षात ठेवा. निकषावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. 1969 ला जेव्हा नॅशनलायझेशन झालं, राष्ट्रीयकरण झालं बँकांचं, त्यावेळेस काय निकष वापरला होता? तर 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचंच नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं. दुसरं राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980, तारीख सुद्धा लक्षात ठेवा. दुसऱ्या टप्प्यात आणखीन 6 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. यामध्ये जो निकष वापरला होता तो होता, ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटींपेक्षा जास्त आहेत त्याच बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. आणि अशा बँका किती होत्या? 6. अगदी अलीकडच्या काळात सुद्धा बँकांच्या विलिनीकरणाचं सत्र चालूच आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, 1-2 वेळेस पहा, मित्रांसोबत डिस्कस करा, नक्की लक्षात राहील. आणि पेपरला याच्यावर प्रश्न येतोच. एकदम बॅकबोन आहे बरं का. अर्थशास्त्रात प्रश्न येणार म्हणजे येणार. आरबीआय आणि बँक व्यवस्था. मी म्हणलं ना, अर्थशास्त्रातला महत्वाचे 2 टॉपिक आत्ताच लक्षात घ्या. पहिला नीती आयोग आणि दुसरं आरबीआय आणि बँकिंग सिस्टीम. याच्या अगोदरचा प्रश्न सुद्धा बँकिंग सिस्टीमवर होता आणि हा सुद्धा बँकिंग सिस्टीमवर आहे. काय आहे प्रश्न? तो तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. जोड्या एकीकडे तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत, समोर काही पर्याय दिलेले, योग्य जोड्या तुम्हाला लावायच्या आहे. कशात? आपण डिटेलमध्ये पाहू. बँकिंग नियंत्रण कायदा काय असतो? तर मध्यवर्ती बँकाच्या नियमनाचे अधिकार म्हणजेच बँकिंग नियंत्रण कायदा. बँक राष्ट्रीयकरण कधी झालं? त्याचा उद्देश काय होता? तर सामाजिक उद्देश होता. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातली बँकांची संख्या किती होती? तर ती आहे 12. आणि शाखा विस्तार करण्याचा बँकेचा उद्देश काय असतो? तर तो असतो ठेवीचे जास्तीत जास्त संकलन करणे. आता परत डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पाहू. एखाद 2 वर्षातून आयोगाला अन्नधान्य, त्याची उत्पादकता किंवा त्याच्यामध्ये काही विक्रमी उत्पादन झालं आहे का, त्याच्यावर प्रश्न विचारण्याची सवय आहे. त्यातलाच प्रश्न काय आहे? तर 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. दुसरं, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. तर याचा पर्याय 1 बरोबर आहे. मग नेमकं 2021-22 मध्ये झालं काय? तर एकूण 315.7 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करून भारतानं नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला गेला. आणि यामध्ये या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये प्रमुख पिकं होतं तांदूळ, त्याच्यानंतर गहू, डाळी आणि मका.
तांदळाबद्दल जर बोलायचं झालं तर भारत हा जगातला दुसरा मोठा उत्पादक देश आहे. भारत हा जगातील डाळीचा सर्वात मोठा उत्पादक देश सुद्धा आहे आणि ग्राहक सुद्धा आहे. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. कॉन्टिंजन्सी फंड म्हणजे इमर्जन्सी फंड, आकस्मिक निधी, वित्त आयोग आणि बजेट याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. या ठिकाणी तुम्हाला एका साईडला कलम दिलेले आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला तरतुदी दिलेल्या आहे. आपल्याला योग्य जोड्या लावायच्या. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 3. कसं ते आपण डिटेलमध्ये पाहू. याच्यातले आपण 2 महत्वाचे टॉपिक क्लिअर करू. एक कंटिन्जन्सी फंड ऑफ इंडिया आणि दुसरा वित्त आयोग. कलम 267 नुसार भारताचा आकस्मिक निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या घरामध्ये एखादी इमर्जन्सी आली तर आपण काहीतरी पैसा राखून ठेवत असतो. आई तो पैसा एखाद्या डब्यामध्ये ठेवत असते, तांदळाच्या त्याच्या डब्यात ठेवत असते. तो पैसा म्हणजे आपल्या घरातला कंटिन्जन्सी फंड आणि हा पैसा म्हणजे आपल्या भारताचा कंटिन्जन्सी फंड. हा निधी जो आहे अनपेक्षित आणि तातडीच्या खर्चासाठी वापरला जातो. ज्यावेळेस एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारखी परिस्थिती आली तर त्यावेळेस हा निधी वापरला जातो. हा निधी सांभाळण्याचं काम कोण करत असतं? राष्ट्रपती करत असतो किंवा राष्ट्रपतीच्या वतीने अर्थ मंत्रालयाचा सचिव हा निधी हाताळत असतो. याच्यामध्ये संसदेची काय भूमिका आहे की यावेळेस जर का आकस्मिक निधी आला तर त्याच्यातून हा पैसा खर्च केला जातो आणि त्या फंड मधून पैसा खर्च करताना संसदेच्या पूर्व मंजुरीची गरज नसते. मात्र खर्च केल्यावर संसदेची मंजुरी घेऊनच संचित निधीतून जेवढा काय पैसा खर्च केलेला आहे या फंड मध्ये परत टाकला जातो आणि हा फंड पुन्हा लेवलला आणून ठेवला जातो. सुरुवातीला हा फंड 50 कोटीचा होता पण आता तो 30,000 कोटीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. सगळा टॉपिक महत्वाचा आहे. प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. कलम 280 वित्त आयोग फायनान्स कमिशन हा अर्धन्यायिक आयोग आहे आणि ही एक घटनात्मक संस्था आहे. भोळ्या भाषेत जर का सांगायचं झालं तर केंद्राकडे जो काही पैसा जमा झालेला आहे त्या पैशाची राज्यांमध्ये वाटणी करण्यासाठी जो आयोग काम करतो, जो सल्ला देतो की बाबा एवढा पैसा तुम्ही राज्यांना द्या, एवढ्या केंद्रांकडे राहू द्या, तो आयोग असतो वित्त आयोग. या वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी राष्ट्रपतींमार्फत होत असते. रचना जर का म्हणली तर याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असतात. त्याची पात्रता ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. प्रमुख कार्य जर म्हणलं तर केंद्र आणि राज्यांमध्ये कराच्या निव्वळ उत्पन्नाचे वाटप करायचे, राज्यांमध्ये त्या कराचे वाटप निश्चित करायचे, राज्यांना द्यायच्या सहाय्यक अनुदानाची तत्व ठरवायची आणि राज्याच्या संचित निधीत वाढ करण्यासाठी उपाययोजना ठरवायची. ही सगळी कार्य या वित्त आयोगाकडून केली जातात. सध्या ज्याच्यावर प्रश्न येतो तो म्हणजे की 16वा वित्त आयोग हा याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर अरविंद पानगडिया हे याचे अध्यक्ष आहे. तर 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण येते तर NK सिंग. या दोन्हीवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. वित्त आयोगाचं तुम्हाला कलम विचारलं जातं, सध्याच्या वित्त आयोगाचा अध्यक्ष कोण आहे ते विचारलं जातं, वित्त आयोगाची कार्य सुद्धा विचारली जातात. म्हणून मी एवढं सगळं डिटेल मध्ये सांगतोय. मी म्हणलो ना तुम्हाला रिझर्व्ह बँक मागच्या 3 वर्षामध्ये दरवर्षी RBI वर बँकिंग सिस्टीमवर 2 ते 3 प्रश्न आहेत. मित्रांनो, अर्थशास्त्र संपूर्ण करण्याऐवजी पेपरला जे येतं ना तेवढंच पहिल्यांदा पक्क करा. कसं आहे, अर्थशास्त्र झालं, राज्यघटना झालं आणि जिओग्राफी झाली, हे 3 सोपे सब्जेक्ट आपण म्हणतो ज्याच्यावर 30 ते 35 मार्काला प्रश्न येतात. पण पंचायत अशी होती की जर का 35 पैकी 30 पैकी आपल्याला जर का फक्त 18, 17, 15, 20 पडत असेल तर तो सब्जेक्ट आपल्यासाठी सोपा नाही. आणि आपल्याला जर का खरंच त्याच्यामध्ये मार्क घ्यायचे असेल तर आयोग काय विचारतो ना तेवढंच करायचं सुरुवातीला. नंतर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही ऍडिशनल करा. आता इकॉनॉमिक्स मध्ये मस्त पहिलीचे 50 टॉपिक पडलेले आहे पण आयोग तिथं जातच नाही. आयोग प्रीला फक्त मोजके 10 ते 12 टॉपिक वरच प्रश्न विचारतो. मग तुम्ही ते पहिलीचे 50 करता कशाला? सुरुवातीला हेच 10 ते 12 टॉपिक महत्वाचे करा. तुमची प्री निघून जाती, टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळे PYQचं अनालिसिस डिटेल मध्ये पहा. या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे? प्रश्न आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कलफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी टिंब मध्ये सुरू करण्यात आला जून 2023 मध्ये. काय आहे डिटेल मध्ये पाहू की आपण आता. हा जो डॅशबोर्ड आहे मित्रांनो, हा शक्तिदास यांनी 5 जून 2023 रोजी सुरू केला होता. या डॅशबोर्डच्या अगोदर तुम्हाला सांगतो की 2017 पासून 2023 पर्यंत सोशल इन्क्लुजन असो,
इकॉनॉमिक इन्क्लुजन असो, म्हणजे आर्थिक समावेशन असो किंवा सामाजिक समावेशन असो, याच्यावर इतके प्रश्न आयोग विचारत होता ना, त्याच्याबद्दलचे सगळे कार्यक्रम काय ते त्याच्यावर प्रश्न विचारायचा. हा सुद्धा त्याच्याच रिलेटेड प्रश्न आहे. हे जे शक्तिकांत दास यांनी जो डॅशबोर्ड तयार केला अंतर्दृष्टी, हा ऍक्च्युली आहे काय, आर्थिक समावेशन डॅशबोर्ड आहे. आर्थिक समावेशन म्हणजे काय, अहो आर्थिक विकास होते पण तो अगदी रोडवर बसणाऱ्या रिक्षावाल्यापासून अंबानीपर्यंत सगळ्यांचा होतो का, हे पाहणारं इंजिन, हे पाहणारं डॅशबोर्ड म्हणजे हा आर्थिक समावेशन डॅशबोर्ड. याचा उद्देश काय होता, तर देशातील आर्थिक समावेशनाच्या प्रगतीचे मोजमाप करायचं आणि ती अधिक प्रभावीपणे मॉनिटर करायचा. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. आयोगाचा आणखीन एक महत्वाचा टॉपिक म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट. सगळं वाचून ठेवा याच्याबद्दल, आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. डिटेलमध्ये आपण तो कॉन्सेप्ट पक्का करणारच आहोत. पहिल्यांदा भोळ्या भाषेत पाहू. राजकोषीय तूट म्हणजे काय, की समजा तुमचं उत्पन्न आहे 100 रुपये आणि तुम्ही खर्च करताय 120 रुपये. मग ही 20 रुपयाची तूट भरणार कुठून? मग 20 रुपयाची तूट भरून करण्यासाठी तुम्ही काय करता, एका दुसऱ्या मित्राकडून पैसे मागता, उसने पैसे घेता, बरोबर आहे. यालाच काय म्हणायचं, तुमची राजकोषीय तूट. तो खर्च भरून काढण्यासाठी तुम्ही काय केलं, 20 रुपये मित्रांकडून कर्जाऊ घेतले. ही जी कर्जाऊ घेतलेली रक्कम असते यालाच तुम्ही फिस्कल डेफिसिट म्हणू शकता भोळ्या भाषेमध्ये. ही आपली झाली. पण आता डिटेलमध्ये आपण सरकारचं कसं असतं ते पाहू. मग सरकारची राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, सरकारचं उत्पन्न आहे 100 रुपये आणि सरकारने जर का फक्त 100च रुपये खर्च केले तर चालेल ना, तूट येणारच नाही. पण प्रॉब्लेम काय होणार, आपण आहे विकसनशील अर्थव्यवस्था, आपल्याला विकास करण्यासाठी पैशाची गरज आहे आणि आपण जेवढंच उत्पन्न कमवतो तेवढंच खर्च करत बसलो तर विकास होईल का, नाही. मग अशा वेळेस सरकार काय करतं, भले 100 रुपये उत्पन्न असलं तरी 150 रुपये खर्च करतं विकासाच्या कामासाठी आणि ही 50 रुपयाची जी काही तूट आहे ती वेगवेगळ्या मार्गांनी भरून काढण्याचा प्रयत्न करत असतं. पहिल्यांदा सरकारकडे एक मार्ग काय असतो, की कर्ज घ्यायचा. मग ही तूट भरून काढण्यासाठी सरकारने कर्जावर जी काही रक्कम उभी केलेली आहे ती म्हणजे काय, तुमची राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट. डिटेलमध्ये कॉन्सेप्ट आता पाहू. मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू की सरकारचा, मी डिटेल का सांगतोय बरं का, याच्यावर प्रश्न येतात आणि मी जेवढं सोप्या पद्धतीने सांगतो तेवढं सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा कॉन्सेप्ट नक्की पक्का करा, पेपरला प्रश्न येतात. तर या ठिकाणी काय आहे, पहिलं पाहू सरकारची एकूण प्राप्ती. सरकारला पैसे भेटतात कुठून, एक म्हणजे कराद्वारे महसुली प्राप्ती आणि दुसरी म्हणजे भांडवली प्राप्ती. महसुली प्राप्ती म्हणजे काय, की सरकारला महसुलाद्वारे मिळणारे उत्पन्न, जसं टॅक्स मधून मिळणारा पैसा, जीएसटी मधून मिळणारा पैसा, फीस किंवा डिव्हिडंड मधून मिळणारा पैसा. दुसरा आहे भांडवली प्राप्ती. भांडवली प्राप्ती म्हणजे काय, तर कर्ज घेऊन किंवा मालमत्ता विकून उभे केलेले जे काही पैसे आहे हे सगळं सरकारच्या एकूण प्राप्तीमध्ये येत असतं. चला मग आता पाहू सरकारची राजकोषीय तूट काय असते. एकदम सोपं आहे. समजा सरकारचं उत्पन्न आहे 100 रुपये आणि सरकार खर्च सुद्धा 100 रुपयेच करते. जमल का, जमल ना, जेवढे पैसे आले तेवढेच खर्च करायचे. पण आपण आहे विकसनशील अर्थव्यवस्था, आपल्याकडे जेवढाच पैसा आला तेवढाच खर्च केला तर विकास होणार नाही, तळागाळातल्या लोकांपर्यंत पायाभूत सोयी सुविधा पोहोचणार नाही. त्याच्यामुळे सरकारला काय करावं लागतं, विकासाची कामं हाती घ्यावं लागतात. भलं उत्पन्न तुमचं 100 रुपये असलं सरकारचं, तरी सरकार 150 रुपयाची विकसनशील कामं हातात घेतं. मग आता ही जी काही 50 रुपयाची तूट आहे, ही 50 रुपयाची तूट भरून काढण्यासाठी सरकार काय करतं, कुठून तरी कर्ज उभं करतं आणि ह्या 50 रुपयाची तूट जी कर्ज रूपाने भरून काढलेली आहे तिला म्हणलं जातं फिस्कल डेफिसिट. कॉन्सेप्ट आता खऱ्या अर्थाने पक्का झाला. चला अजून संपलेला नाही, खतम नाही, अजून डिटेल मध्ये पाहायचं आहे. एकदा स्क्रीनशॉट काढा, वाचून घ्या, अजून पक्का होऊन जाईल कॉन्सेप्ट हा. मग राजकोषीय तूट म्हणजे काय, तर सरकारच्या एकूण खर्चातून कर्ज वगळता मिळणारी एकूण प्राप्ती वजा केल्यास जी रक्कम उरते त्याला राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारला आपला खर्च भागवण्यासाठी किती कर्ज काढावं लागणार याचं दर्शक म्हणजे फिस्कल डेफिसिट. पण एक गोष्ट लक्षात आली की विकसनशील कामं करण्यासाठी जी काही तूट आहे ती कर्ज रूपाने भरून काढली तर त्याला फिस्कल डेफिसिट म्हणला. पण दरवेळेस सरकार असं करू शकतं का, नाही, महागाईचा भडका उडू शकतो ना. मग त्याच्यामुळे सरकारवर काही बंधनं टाकण्यात आलेली आहे किंवा सरकारने स्वतःवर काही बंधनं लादून घेतलेली आहे या फिस्कल डेफिसिटसाठी. आणि ते बंधनं लादणारा कायदा म्हणजे FRBM कायदा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट
मॅनेजमेंट ऍक्ट हा कायदा 2003 मध्ये संमत करण्यात आला आणि 5 जुलै 2004 पासून लागू करण्यात आला. याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता की सरकारी खर्चात शिस्त आणायची आणि तूट कमी करायची. पहिलं प्रमुख उद्दिष्ट काय होतं तर राजकोषीय तूट 3% मर्यादित करायची, महसुली तूट शून्यावर आणायची आणि सरकारी कर्जाचं प्रमाण हे आटोक्यात ठेवायचं. खूप महत्वाचा टॉपिक आहे हा FRBM ऍक्ट. इतक्या वेळेस प्रश्न आलेले ना, म्हणून मी इथं जास्तीत जास्त वेळ घेतोय तुमचा कॉन्सेप्ट पक्का व्हावा म्हणून. FRBM ऍक्ट नुसार जरी 3% आपल्याला फिस्कल डेफिसिट ठेवायचे असेल तरी कोरोनाच्या काळामध्ये सरकारला काही रिलॅक्सेशन घ्यावंच लागले. त्याच्यामुळे सध्याच्या अर्थसंकल्पात सुद्धा राजकोषीय तूट थोडी जास्त आहे पण ती कमी करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 2025-26 सुधारित अंदाजानुसार 4.5% पेक्षा कमी राजकोषीय तूट राखण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तर 2026-27 नुसार सरकार ही तूट 4.1 ते 4.3 च्या दरम्यान आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून FRBM ऍक्टचं काटेकोरपणे पालन होईल. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालाय. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, विज्ञानाला तुम्हाला बायपास करता येणार नाही. राज्यसेवा असो, कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो, आरोग्य सेवा असो, तलाठी भरती असो, सगळ्या ठिकाणी विज्ञान येतो म्हणजे येतो. आयोगाचा आता जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्ड कडून NCERT कडे झुकत चाललेला आहे. मराठी मीडियमचे जी मुलं आहे, BA BCom चे जी मुलं आहेत, त्यांच्या मनामध्ये साहजिकच विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे आणि हे सगळं दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून NCERT पर्यंत सगळं काही सोप्या भाषेत शिकण्यासाठी, PYQच्या रेफरन्सने शिकण्यासाठी मी घेऊन येतोय 0 to Hero बॅच. याच्यामध्ये रोज रात्री माझ्या ऍप्लिकेशनवर माझं लेक्चर रिलीज होणार. सोबतच आपण ग्रुप डिस्कशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे PYQ सोडवणार आणि नोट सुद्धा भेटणार. अजून बरंच काही आहे. तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. मी माझ्या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतोय. सोबतच माझ्या विज्ञानवाला या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. हा, महत्वाची गोष्ट, फक्त 299 रुपीज मध्ये हा 3 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे 100 रुपये महिना कुणीही घेऊ शकतं. चला मग आपण भेटू आपल्या त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. आणि हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, निशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही निसंकोचपणे मला 9657003561 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेज करू शकता. मागचा प्रश्न पाहिला सरकारच्या फिस्कल डेफिसिटवर. 100 रुपयाचं उत्पन्न, 150 रुपयाचा खर्च, 50 रुपयाची तूट भरून काढण्यासाठी सरकार कर्ज घेतं. दरवेळेस कर्ज घेऊ शकतं का नाही? कोण त्याला दरवेळेस कर्ज देणार? मग अशा वेळेस सरकार काय करतं, कधी कधी स्वतःच पैसा छापायला सुरुवात करतं. दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं, महागाईचा भडका उडत असतो आणि मग या महागाईचा भडका उडाला किंवा जर का मंदी आली तर ते कंट्रोल करण्याचं काम करत असतं रिझर्व्ह बँक आणि त्याच्याद्वारे वापरलं जाणारी मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच मौद्रिक धोरण. त्याच्यावर हा प्रश्न आहे आणि हा टॉपिक महत्वाचा आहे. याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणांची संख्यात्मक साधना आहे? 4 पर्याय दिलेला आहे आणि उत्तर आहे पर्याय नंबर 3, फक्त B आणि D, म्हणजेच रेपो रेट आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री. कसं ते आता डिटेल मध्ये पाहू. कसं आहे माहिती का की रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीचं सगळ्यात महत्वाचं काम काय, तर व्यवहारामध्ये असणाऱ्या पैशाचं प्रमाण कधी कमी करायचं आणि कधी वाढवायचं. ज्या वेळेस मंदी असती, लोकांच्या हातात रोजगार नसतो, त्यावेळेस सरकार काय करतं, रिझर्व्ह बँक काय करतं, तर कर्ज स्वस्त करतं. कर्ज स्वस्त केल्यामुळे लोकांना स्वस्त कर्ज भेटतं, लोक पळत पळत कर्ज काढतात आणि मागणी करायला लागतात आणि अर्थव्यवस्थेला बूस्टर भेटतं, लोकांच्या हातात पैसा येतो, रोजगार निर्मिती व्हायला सुरुवात होती, म्हणजे मंदीतून आपण बाहेर येतो. बऱ्याच वेळा मार्केटमध्ये खूप जास्त पैसा आलेला असतो, लोकांच्या हातात खूप जास्त पैसा आलेला असतो, आतोनात मागणी वाढते आणि परिणाम तर असा होतो की एका लिमिट नंतर महागाई वाढायला सुरुवात होती. अशा वेळेस सुद्धा RBI त्याच्या मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून या लोकांच्या हातात आलेला एक्स्ट्रा पैसा काढून घ्यायचं काम करतं आणि हे करण्यासाठी RBI 2 प्रकारचे मार्ग अवलंबतं. सगळ्यात पहिल्यांदा संख्यात्मक मार्ग आणि दुसरा गुणात्मक मार्ग. संख्यात्मक मार्ग म्हणजे काय, तर RBI डायरेक्ट लोकांच्या हातातल्या पैशाची संख्याच कमी करते. कशी, तर ती अशी, एक तर बँक दर वाढवतं, दुसरं कमी जास्त करतं, दुसरं रेपो दर कमी जास्त करतं, तिसरं रिव्हर्स रेपो रेट कमी जास्त करतं, चौथं रोख राखीव प्रमाण CRR कमी जास्त करतं आणि 5वं वैधानिक
द्रवता प्रमाण म्हणजे SLR चं प्रमाण कमी जास्त करतं. काय आहे कॉन्सेप्ट? एकदा स्क्रीनशॉट काढा, वाचून घ्या, नक्की पक्का होऊन जाईल. बऱ्याच वेळा लोकांच्या हातातला पैसा कमी जास्त करण्यासाठी ओपन मार्केट ऑपरेशन सुद्धा RBI करत असतं. याच्यामध्ये काय करतं तर खुल्या बाजारामध्ये सरकारच्या बॉन्डची खरेदी विक्री करत असतं. जर का रिझर्व्ह बँकेने सरकारचे बॉन्ड विकले तर लोकांकडे असलेला पैसा ते गुंतवतात आणि बॉन्ड्स खरेदी करतात. परिणामतः लोकांकडे असलेला ऍडिशनल पैसा, बँकांकडे असणारा ऍडिशनल पैसा निघून जातो मार्केटमधून आणि तो RBI कडे येतो. त्याच्यामुळे साहजिकच मागणी कमी होती आणि महागाई नियंत्रणात येते. ज्या वेळेस मंदी असते त्यावेळेस सरकारी रोखे विकले जातात, बरोबर आहे, किंवा घेतले जातात आणि त्याच्यामुळे पुन्हा लोकांच्या हातात पैसा येतो. म्हणजेच काय तर खुल्या बाजारातले व्यवहार RBI करत असती पतचलनाचं नियंत्रण करण्यासाठी. लोकांच्या हातातला डायरेक्ट पैसा काढून घ्यायचा असेल तर RBI संख्यात्मक साधनांचा वापर करतं. पण त्या पैशाला दिशा द्यायची असेल तर RBI गुणात्मक किंवा निवडक साधनांचा वापर करतं. जसं कर्ज आणि तारण यातला गाळा सांगतं की बाबा तुम्ही रक्कम तारण ठेवता 100 रुपयाचं, तर कर्ज किती द्यायचं त्याच्यावर, 75 द्यायचं का 50 द्यायचं हे सांगतं. त्याच्यानंतर कर्जाचं रॅशनिंग करतं, म्हणजे हप्त्याची संख्या आणि कर्जाची कमाल मर्यादा ठरवून देतं. नैतिक समजावणी सुद्धा देतं. RBI अधिकृत पत्रकाद्वारे किंवा बैठकांद्वारे बँकांना विशिष्ट धोरण पाळण्याची विनंती करते की बाबा पैसा कमी जास्त करायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा मदत करू शकता RBI ला. नंतर प्रत्यक्ष कारवाई, डायरेक्ट ऍक्शन, जर नियम नाही पाळलं तर तुमचे परवाने सुद्धा रद्द केले जाऊ शकतात, असं सुद्धा RBI करत असतं. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला की लोकांच्या हातातला पैसा नियंत्रित करायचा असेल तर RBI 2 प्रकारच्या साधनांचा उपयोग करते, एक संख्यात्मक आणि दुसरं गुणात्मक. याच्यावर नेहमी प्रश्न येतात म्हणून एवढं डिटेलमध्ये सांगतोय. साधारणतः मागच्या या 3 वर्षापासून अकाउंटिंगवर एक प्रश्न नेहमी विचारला जातोय. त्याच्यामुळे आपल्यासाठी अकाउंटिंग हा टॉपिक सुद्धा महत्वाचा ठरतोय. मी म्हणलं ना मित्रांनो, फक्त मोजके टॉपिक करा, मोजक्या टॉपिकच्या बाहेर इकॉनॉमिक जाणार नाही, आयोग सुद्धा जाणार नाही प्रीला तरी, आहे की नाही. आणि आपल्याला काय करायचं, कमीत कमी वेळेमध्ये आयोगाला जे पाहिजे तेच करायचंय. या ठिकाणी प्रश्न काय तर खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्व आहेत? वरीलपैकी सर्व ही लेखापालनाची तत्व आहे. कसं ते आता कॉन्सेप्ट पक्का करून घेऊ. काही करू नका, काही नाही झालं तर कमीत कमी याचा स्क्रीनशॉट काढा, एकदा दोनदा वाचून घ्या. अकाउंटिंगचे जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते तुमच्या लक्षात येतील. पहा ना, या प्रश्नपत्रिकेमध्ये इतकं छान विचारलेलं आहे ना. पहिल्यांदा आलं फिजिकल डेफिसिट, बरोबर, त्याच्यानंतर आलं मॉनिटरी पॉलिसी आणि आता आलेला आहे तूट भरून काढण्याचे मार्ग. सगळे एकमेकांशी लग्न लागलेले प्रश्न आहे. प्रश्न काय तर छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातली तूट भरून काढतं त्यावेळेस काय होत असतं तर चलनवाढ होत असते. मी मगाचपासून सांगतोय ना तुम्हाला की सरकारला विकसनशील कामं करायचे तर 100 रुपये उत्पन्न 150 रुपयाचा खर्च राहणारच आहे. मग 50 रुपये भरून काढण्यासाठी, तूट भरून काढण्यासाठी सरकार एकतर इकडून तिकडून कर्ज घेणार किंवा मग स्वतःच पैसा छापणार. पण अशा वेळेस काय होतं, लोकांच्या हातामध्ये पैसा वाढतो आणि चलनवाढ होत असती. डिटेलमध्ये कॉन्सेप्ट आता पक्का करू. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काहीच नाही, आता सांगितलं ते की जेव्हा सरकारला उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करावा लागतो, 100 रुपये उत्पन्न 150 रुपये खर्च करावा लागतो 50 रुपयाची तूट भरून काढण्यासाठी, सरकार दरवेळेस कोणाकडे जाऊन कर्ज मागू शकत नाही, आहे ना, पत जाईल ना देशाची. मग अशा वेळेस सरकार काय करतं, स्वतःच पैसा छापायला सुरुवात करतं आणि मग अशा वेळेस किमतीचा भडका उडतो, लोकांच्या हातात पैशाचं प्रमाण वाढतं, लोक मागणी करायला लागतात आणि त्याच्यामुळं किंमत वाढ होते. मग चलनवाढ जे आहे हे तुटीच्या अर्थ भरण्याचा सगळ्यात गंभीर परिणाम धरतात. महागाई सुद्धा वाढते. आयोग आहे ना मोजकेच टॉपिक विचारतो आणि या मोजक्या टॉपिक मधला हा एक महत्वाचा टॉपिक टॅक्स. आता इथं कर देय क्षमता तत्व विचारलेली आहे. 2 पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. बरोबर आहे ना, कर देय क्षमता तत्वच आहे, जेवढं उत्पन्न तेवढं जास्त टॅक्स भरा. आणि कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट द्यावं, त्यांना रोजीरोटीचा प्रश्न, ते कुठून टॅक्स भरणार. हे दोन्हीच्या दोन्ही जे आहे ही कर देय क्षमता तत्वाची उदाहरणं आहे. कॉन्सेप्ट पक्का.
तुम्हाला आठवत असेल आता 5 प्रश्नापूर्वी मी कॉन्सेप्ट पक्का करताना वित्त आयोगाबद्दल सांगितलं होतं. 16वा वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरी आहे हे सुद्धा सांगितलं होतं. पहा बरं आला की नाही प्रश्न. मी म्हणलं ना मित्रांनो, घुसायचं तर मोजक्याच टॉपिक मध्ये डिटेल मध्ये घुसायचं, फापड पसारा करायचा नाही, मोजकच करा आणि पासच व्हा. इकॉनॉमिक्स म्हणलं तर एखाद दुसरा प्रश्न समिती आयोग याच्यावर विचारला जाणार म्हणजे जाणार. समितीवरचाच प्रश्न आहे. बर आलतू फालतू कोणत्या समितीकडे आयोग जात नाही हा. ही समिती जी आहे ना, आर व्ही गुप्ता समिती, खूप महत्वाची समिती. कशासाठी? जिने किसान क्रेडिट कार्डची सुरुवात केली, ज्या समितीच्या शिफारशीनुसार झाली ती ही समिती आर व्ही गुप्ता समिती. आणि त्याच्यावर चाललेला प्रश्न काय आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. आणि दुसरा पर्याय आहे श्री आर व्ही गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. दोन्हीच्या दोन्ही पर्याय बरोबर आहे. कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्का करू थांबा. मी म्हणलं ना, आयोग विनाकारण कुठल्याही आलतू फालतू समितीवर प्रश्न विचारत नाही. या ठिकाणी आर व्ही गुप्ता समितीवर प्रश्न विचारलेले का बरं? कारण तिची महत्वाची शिफारस होती किसान क्रेडिट कार्ड. या समितीच्या शिफारशीनुसारच 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्डची सुरुवात झालेली आहे. याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, पुन्हा विचारला जाऊ शकतो. 98 मध्ये सरकार बीजेपीच होतं ना, मग प्रश्न तर येणारच की हो. चला पुढचा प्रश्न हा ऍक्च्युली करंट मध्ये विचारला गेलेला आहे. 2024-25 आर्थिक वर्षात टिंबटिंब सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे किती टक्के राहणार आहे? तर याचं उत्तर आहे साधारणतः 6.5%. चला अर्थशास्त्रामधल्या प्रश्नांचं अनालिसिस तर झालंय, पण खरंच मी अनालिसिस केलेलं योग्य आहे का? स्क्रीनशॉट काढून घ्या. आयोगाची उत्तर तालिका सुद्धा लावून देतोय तुम्हाला. असं नको व्हायला की आयोग एक म्हणते आणि मी एक म्हणतोय, आहे की नाही? चला प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा आमची ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्हाला जाग कधी येते की 1 महिन्यावर परीक्षा आली की तुम्ही मला विचारता सर ऑनलाईन बॅच आहे का? नाही. मी खरं मनापासून सांगू का, ग्रॅज्युएशन साठी तुम्ही 17 वर्ष देता, पोस्ट ग्रॅज्युएशन करता, ग्रॅज्युएट होता, पोस्ट ग्रॅज्युएट होता, त्याच्यासाठी तुम्ही आयुष्यातले 17 वर्ष खर्च करता. आणि ज्या ठिकाणी सरकारी नोकरी जी तुम्हाला आयुष्यभराची ओळख मिळून देणार आहे त्याच्यासाठी फक्त तुम्ही 2 महिन्याची 1 महिन्याची तयारी करता. आणि त्याच्यात पाहता हा होती, मी असं म्हणत नाही की नाही होणार, तयारी होणार, आरामशीर होणार, स्ट्रॅटेजीने केली तर होणार. हा पण खरंच जर का तुम्हाला मनापासून तयारी करायची असेल तर ग्रॅज्युएशन पासून करा. आणि कशी करायची, काय करायची, कुठली पुस्तकं वाचायची, कशी वाचायची, काय नाही वाचायचं, हे जर का सगळं शिकायचं असेल ना तर माझी ऑनलाईन मेंटॉरची बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएशनला असणाऱ्या मुलांसाठी ती खरंच चांगली एक पर्याय राहणार आहे आणि अगदी माफक फीज मध्ये. चला आता आपण वळू आपल्या पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे. ग्रुप सी जे 11 जानेवारी 2026 ला झालेला पेपर आहे, त्याच्यातले अर्थशास्त्राचे प्रश्न पाहू. तत्पूर्वी प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. मन लावून बनवतो, मन लावून तुम्ही पण मला सपोर्ट करा. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, विज्ञानाला तुम्हाला बायपास करता येणार नाही. राज्यसेवा असो, कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो, आरोग्य सेवा असो, तलाठी भरती असो, सगळ्या ठिकाणी विज्ञान येतो म्हणजे येतो. आयोगाचा आता जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्ड कडून एनसीआरटी कडे झुकत चाललेला आहे. मराठी मीडियमचे जी मुलं आहे, बीए बीकॉमचे जी मुलं आहेत, त्यांच्या मनामध्ये साहजिकच विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे. आणि हे सगळं दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून एनसीआरटी पर्यंत सगळं काही सोप्या भाषेत शिकण्यासाठी, पीवायक्यूच्या रेफरन्सने शिकण्यासाठी मी घेऊन येतो 0 to Hero बॅच. याच्यामध्ये रोज रात्री माझ्या ऍप्लिकेशनवर माझं लेक्चर रिलीज होणार. सोबतच आपण ग्रुप डिस्कशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीवायक्यू सोडवणार आणि नोट सुद्धा भेटणार. अजून बरंच काही आहे. तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. मी माझ्या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतोय. सोबतच माझ्या विज्ञानवाला या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. हा महत्वाची गोष्ट, फक्त 299 रुपीज मध्ये हा 3 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे 100 रुपये महिना कुणीही घेऊ शकतं. चला मग आपण भेटू आपल्या त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. आणि हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, निशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही निसंकोचपणे मला 96 57 00 35 61 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेज करू शकता.